विज्ञान विषयात प्रदूषण व त्यापासून होणारा दुष्परिणाम आम्ही नेहमीच शाळेत विद्यालय परिसरात प्लास्टिक पन्नी, प्लास्टिक बॉटल, कागदाचे तसेच पेन्सिलचे तुकडे, रिकामे पेन, शालेय परिसरात गवत, पालापाचोळा, वृत्तपत्रे, मॅगझिन इत्यादी प्रकारचा कचरा दररोज निर्माण व्हायचा. पूर्वी हा संपूर्ण कचरा जाळायचे किंवा फेकायचे, ज्यामुळे शालेय परिसरात वातावरणामध्ये प्रदूषित वायू व दुर्गंधी पसरायची. परिसर प्रदूषण मुक्त करणे, कचऱ्याकडे कचरा म्हणून न बघता त्यातून काही कलाकृती निर्माण करता येईल का, ही सजग दृष्टी लक्षात ठेवून शाळेस उपयोगी कचऱ्याचे जर का आपण रिसायकल केले तर किती छान. म्हणून ग्रीन स्कूल वन स्टेप टुवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संदर्भात आम्ही कामे करू. आपला शालेय परिसर हा 3 कचरा पेट्या तयार केल्या. दररोज हा कचरा जाळला जातो, त्यापासून विषारी वायू निघतात. आपल्या आरोग्यावर विषारी वायूंचा परिणाम होतो, दुर्गंधी पसरते, तसेच परिसर अस्वच्छता दिसते. म्हणून तुम्हाला जिथे कुठे असा कचरा पडून दिसेल तो उचलून घ्या आणि कचरा पेट्यांमध्ये टाकावा. या कचऱ्याचा योग्य वापर केला तर टाकाऊ पदार्थ सुद्धा मूल्यवान स्रोत होऊ शकतो. कचरा हा आम्ही वेगवेगळा केला आणि कामाला लागलो. त्यातील प्लास्टिक बॉटल वेगवेगळे केले, ठिबक सिंचन तयार केले व झाडांना आडे बनवले. आम्ही न्यूजपेपर पासून पेपर डॉल्स बनवत आहे. आम्ही वृत्तपत्रांपासून पेपर बॅग बनवत आहोत. सुक्या कचऱ्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून विविध मोल्ड वापरून सुंदर वस्तू तयार केल्या. परीक्षा पेपरला पॅकिंग येणाऱ्या कागदांपासून बुकमार्क व प्लास्टिक पन्नी, चॉकलेट, जंक फूडचे रॅपर्स, रिकामे पेन वापरून ग्रीटिंग कार्ड, चार्ट, पुष्पगुच्छ तयार केले. पोषण आहारातील भाज्यांची सालं देठ वापरून खताची निर्मिती केली व ती परत बागेत वापरली. बागेतील निघालेल्या भाजीपाल्यांचा समावेश शालेय पोषण आहारात केला. वर्ग 8वीतील विद्यार्थ्यांनी DFC हा प्रोजेक्ट शाळेमध्ये राबवला. सृजनशीलतेतून टाकाऊपासून टिकाऊ पदार्थांची निर्मिती केली. या मूल्यांचे बीजारोपण व आपल्याच परिसरातील साधनांचा वापर करून नवनवीन कलाकृती तसेच सेंद्रिय शेतीची संकल्पना बालवयातच त्यांच्यामध्ये रुजली आणि हे नक्कीच समाजासाठी उपयोगी ठरेल. विविध प्रकारच्या कचऱ्यातून कल्पकतेने विद्यार्थ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती व सुंदर कलाकुसरीच्या वस्तू निर्माण केल्या. मी या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते व शुभेच्छा देते की त्यांनी पुढेही आपल्या जीवनामध्ये असंच कार्य करावं.